आपण सगळ्यांनीच धुरंधरला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याच्यावरनं आपण डे 1 ॲज अ स्पाय अशा प्रकारच्या बऱ्याचशा रील्ससुद्धा केल्या. पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्याही शरीरामध्ये एक उत्तम अशी स्पाय सिस्टम ॲक्टिवेट असते, जी आपल्या सगळ्या शरीरातल्या इन्फेक्शन्सपासून, सगळ्या छोट्या मोठ्या आजारांपासून ते अगदी कॅन्सरसारख्या जेनेटिक म्युटेशन्सपर्यंत आपल्याला वाचवण्याचं काम करत असते, आपल्याला तंदुरुस्त ठेवण्याचं काम करत असते. त्याला म्हणतात इम्युनिटी किंवा व्याधिक्षमता. कोविडसारख्या आजारांमध्ये आपण तिचं महत्त्व किती आहे हे बघितलंच. मग आयुर्वेदाच्या मदतीने आपण ही इम्युनिटी कशी छान ठेवू शकतो याचे 2 सोपे उपाय सांगते. नंबर 1, आपल्या घरामध्ये हळदसुद्धा अगदी इझिली अवेलेबल असते आणि मिरी ही सुद्धा इझिली अवेलेबल असते. सो हळद, मिरी आणि मध ह्याचं एकत्र कॉम्बिनेशन किंवा हळद आणि मिरी ही वेगवेगळ्या भाजीमध्ये किंवा कोणत्याही तुमच्या पदार्थांमध्ये तुम्ही जेव्हा घेता तेव्हा हळदीचं कर्क्युमिन जो एक्स्ट्रॅक्ट असतो तो कितीतरी पटीने त्याचं ॲब्झॉर्प्शन आपल्या बॉडीमध्ये वाढतं आणि हळद इटसेल्फ ही खूप उत्तम इम्युनिटी वाढवणारी आणि अँटी इन्फ्लामेटरी म्हणून काम करते. या स्पाय सिस्टीमला ॲक्टिवेटेड ठेवण्याचं काम करते. आणि नंबर 2, आयुर्वेदाने रसायन चूर्ण सांगितलेलं आहे. याच्यामध्ये गुळवेल, गोक्षूर आणि आमलकी किंवा आवळा या तिन्ही वनस्पतींचं आपल्याला समप्रमाणामध्ये चूर्ण घ्यायचं आहे. आणि हे चूर्ण अगदी एखाद्या घरातल्या आजारी व्यक्तीपासून ते लहान मुलांपर्यंत कुणालाही चालू शकतं. 1/2 टीस्पून किंवा 1 टीस्पून या प्रमाणात दुधातून किंवा पाण्यातून सुद्धा हे चूर्ण घेतलं तरी त्याचे उत्तम उपयोग इम्युनो कॉम्प्रोमाइज सर्व पेशंट्सना, मग ज्यांना TB झालेला आहे, ज्यांना HIV एड्स सारखी इन्फेक्शन्स आहेत किंवा ज्यांना वारंवार सर्दी खोकला यासारखे आजार होत असतात आणि अगदी कॅन्सर्सपर्यंतच्या पेशंट्समध्ये ह्याचा खूप छान उपयोग हा बघायला मिळालेला. त्यामुळे पिक्चरमध्ये बघायला ठीक आहे, पण आपल्या शरीरातली इम्युन सिस्टीम, आपल्या शरीरातली स्पाय सिस्टीम पण तितकीच तंदुरुस्त ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या सगळ्यासाठी आयुर्वेद हा पावलोपावली आपल्याला मदत करत असतो. सो अशा प्रकारच्याच आणखीन व्हिडिओजसाठी वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.